सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर संपन्न होत असलेल्या श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्याचा एक भाग म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हे घोषवाक्य लक्षात घेऊन महारक्तदान यज्ञाचे आयोजन केले होते। या महार रक्तदान यज्ञाचा शुभारंभ श्रीराम चरित्राचे गाढे अभ्यासक श्रीराम चरित्राचार्य श्री समाधान महाराज शर्मा, श्रीराम नगरीचे संस्थापक कल्पक आणि श्रीराम कथाकथन आणि नाम संकीर्तन सोहळ्याचे मुख्य प्रवर्तक आणि कार्याध्यक्ष माननीय श्री मनोहरजी सारडा तथा काकाजी श्री लक्ष्मण भाऊ नवलाई, ॲडव्होकेट श्री रमाकांत भाऊ घोडके, डॉक्टर प्रमोद लाड, युवा नेते श्री राहुल भाऊ नवलाई, तसेच या सोहळ्यानंतर या महारक्तदान यज्ञाच्या कार्यक्रमास सुरुवात झालीचे वेगवेगळ्या विभागाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिराचे सुंदर आणि नेटके संयोजन श्री गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरज यांनी केले होते। यावेळी सर्व रक्तदात्यांना त्यांचा रक्तगट काढून देण्यात आला। त्याचप्रमाणे त्यांना भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यातही आले। याप्रसंगी आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना या राम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्याचे कार्याध्यक्ष श्री मनोहर सारडाजी म्हणाले, 17 जानेवारी ते 27 जानेवारी सुरू असलेल्या श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्याचा आज 6वा दिवस आहे। आज ब्लड डोनेशनने सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये सुरुवात झाली। अत्यंत संपूर्ण शहरामध्ये ब्लड डोनेशनचे कार्यक्रम सुरू असताना देखील जवळजवळ 61 लोकांनी आज आपल्या इथं ब्लड डोनेशन केलेलं आहे। त्या सर्वांना समितीतर्फे धन्यवाद। या कार्यक्रमाच्या मध्ये एक थोडासा बदल झालेला आहे। 26 तारखेला दुपारी जो नेहमीप्रमाणे 2:30 ते 6 जी श्री समाधान महाराज शर्मा यांची कथा रामकथा होणार होती, त्या कथेमध्ये थोडा वेळेत बदल केलेला आहे। सकाळी आपण 10 ते 2 अशी वेळ केलेली आहे, कारण त्या दिवशी संध्याकाळी जर उशीर झाला समाप्तीला तर रात्रीच्या कीर्तनाला थोडासा वेळ जातो। त्यामुळे महाराजांनीच विनंती केली आहे की मी देखील आता अनाउन्समेंट करतो आणि दुसरी त्या दिवशी संध्याकाळच्या सत्राच्या ऐवजी सकाळच्या सत्रामध्ये कथा करूया। त्यामुळे हरिपाठ हा संध्याकाळी होईल आणि कथा ही सकाळच्या सत्रात होईल। सर्व नागरिक भक्तांना असलेल्या सर्व या कार्यक्रमामध्ये गेल्या 6-7 दिवसामध्ये ज्यांनी हा आनंद घ्यायला लागलेत त्यांनी हजारो लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करा की जेणेकरून सगळ्यांना माहीत पडेल। नाही तर असं होईल की एखाद्या वेळी लोक पुन्हा दुपारी कथा समजून येतील तर ते होऊ नये, म्हणून मॅक्झिमम सर्व लोकांना विनंती आहे की आपण हा मेसेज फॉरवर्ड करावा। उद्याचा कार्यक्रम सकाळचं शिबिर घेतलेला आहे कुठला? हा, अत्यंत महत्त्वाची म्हणजे सर्व नागरिकांना आणखी एक नम्र विनंती आहे की आपले डॉक्टर किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सकाळी 9 ते 1 हा नेत्र तपासणी व त्यानंतर त्यांना दिलं औषधं व त्यानंतर त्यांना लागणारा चष्मा, एखाद्या व्यक्तीला जर ऑपरेशन देखील करायचं असेल तर ते आपल्या समितीतर्फे या डोळ्यांच्या बाबतीत विकार असलेल्या सर्वांना फ्री ऑफ चार्ज केलं जाईल। उद्याला ज्यांना हा त्रास आहे किंवा ज्यांना डोळे तपासणी करायची आहे, त्यामुळे सर्व नागरिक भक्तांना विनंती आहे की उद्याला ह्या उपक्रमाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा।